गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम बॅक. मुलांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक 8 ईद मुबारक या पाठाचे पाठवाचन केले होते आणि मी तुम्हाला काल रीडिंगसुद्धा करायला सांगितली होती. ठीक आहे, तर आज आपण ईद मुबारक हा पाठ बघूया. या पाठाच्या नावामध्येच पाठाच्या नावावरूनच समजतं की या पाठामध्ये काय सांगितलं आहे. तर जो मुसलमान लोकांचा जो सण असतो ईद हा सण असतो, त्या सणाविषयी या पाठामध्ये माहिती सांगितलेली आहे. तत्पूर्वी मुलांनो, मला सांगायचे की आपल्या भारत देशामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात, अनेक जातीचे धर्माचे लोक राहतात. तरीसुद्धा आपण सर्वांचे सण एकमेकांचे जे सण आहेत ते आपण एकत्र येऊन साजरे करतो. तर ह्या सण साजऱ्या करण्याच्या मागे आपला उद्देश काय असतो? तर सण साजरे आपण का बरं करत असतो? तर आपल्या ज्या पूर्वजांनी काही चालीरीती काही संस्कार जे आपल्यावर केले आहेत त्याची पुन्हा पुन्हा आपण आठवण करत राहणे हे खूप आवश्यक असते. आणि तसंच जे अनेक आपल्याला जे आपले जे नातेवाईक असतात, फ्रेंड मित्र जे असतात ते आपल्याला खूप खूप दिवस मिळत नाही आणि ते सणाच्या निमित्तानं का होईना पण आपण सर्व एकत्र येतो आणि आपण काही वेळ घालवतो सगळ्यांसोबत. ठीक आहे, ज्याप्रमाणे आपण दिवाळीमध्ये आपले हिंदू लोकांचा जो दिवाळी सण आहे तो दिवाळी आपण सण साजरा करतो, तर आपले नातेवाईक म्हणा, मित्रमंडळी म्हणा, आपण एकत्र येतो आणि तो सण साजरा करत असतो. तसंच जरी हा हिंदू लोकांचा सण असला तरीसुद्धा दुसऱ्या धर्माचे लोक आपल्याला येऊन दिवाळीच्या शुभेच्छा देत असतात. किंवा ईद असली, जरी तो मुस्लिम धर्मियांचा सण असला तरीसुद्धा आपण हिंदू लोक त्यांना ईद ह्या सणाच्या शुभेच्छा देत असतो. तसंच ख्रिश्चन लोकांनासुद्धा आपण ख्रिसमसच्या शुभेच्छा देत असतो. म्हणून मुलांनो, सण साजरा करण्यामागचा हा मेन उद्देश आहे. ठीक आहे, तर चला बघूया आपण ईद मुबारक हा पाठ. भारत हा विविधतापूर्ण देश आहे. तुम्हाला मी या अगोदरच सांगितलं होतं की आपला देश हा विविधतापूर्ण आहे. म्हणजेच भारतामध्ये बघा अनेक धर्माचे लोक राहतात आणि प्रत्येकाच्या रीतिरिवाजाप्रमाणे सण, पोशाख आणि आहाराच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या आहेत. बघा, हिंदू लोकांची जी आहे आहाराची पद्धती ही वेगळी असते, मुस्लिम लोकांची वेगळी असते, ख्रिश्चन लोकांची वेगळी असते. तर ही प्रत्येक जाती धर्माचे ज्या आहाराच्या पद्धती आहेत त्यासुद्धा वेगळ्या असतात. पोशाखसुद्धा तुम्हाला मागील एका लेसनमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की पोशाखसुद्धा प्रत्येक धर्माच्या लोकांचा हा वेगवेगळा असतो. त्यांचे सणसुद्धा वेगवेगळे असतात. ज्याप्रमाणे हिंदू लोकांची दिवाळी असते, तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, कारण नेक्स्ट मंथमध्ये दिवाळी येऊनच राहिली आहे. तर हिंदू लोकांची कोणती असते? दिवाळी असते. मुस्लिम लोकांच्या ईद असतो. मुस्लिम लोकांचं कोणतं सण असते? ईद असते. आणि ख्रिश्चन लोकांचा नाताळ, ज्याला आपण ख्रिसमस साजरा 25 डिसेंबरला आपण साजरा करतो ना ख्रिसमस, त्यालाच ख्रिश्चन लोकांचा कोणता सण म्हणतात? नाताळ. हे त्यांचे मोठे सण आहेत. हिंदूंची दिवाळी, मुस्लिमांचा ईद आणि ख्रिश्चन लोकांचा नाताळ हे सण महत्त्वाचे आहेत, मोठे आहेत. ईद हा सण मुस्लिमांचा आवडता सण आहे. जसं हिंदू लोकांचा दिवाळी हा सण खूप आवडता असतो, कारण आपल्याला दिवाळीमध्ये नवीन कपडे मिळतात. मुलांना तर खूप आनंद होतो की त्यांना नवीन कपड्यांची वाटच बघत असतात, वेगवेगळे पदार्थ आपल्याला खायला मिळतात. तसंच ईद हा मुस्लिम लोकांचा आवडता सण आहे, कारण त्यांनासुद्धा ईद ह्या सणामध्ये जसं आपण दिवाळीत नवीन कपडे घेतो तसेच ते लोकसुद्धा ईद ह्या सणामध्ये नवीन कपडे वगैरेची शॉपिंग करत असतात. तसे तर मुस्लिम बांधव दोनदा ईद साजरी करतात. दोनदा कोणती? तर एक आहे रमजान ईद व दुसरी बकरी ईद. ठीक आहे मुलांनो, बघा त्यांची वर्षामधून त्यांचे 2 ईद साजरी करतात ते लोक, एक रमजान ईद आणि दुसरी बकरी ईद. पण रमजान ईद ही
रमजान ईद म्हणजेच त्यांची मोठी ईद आहे. रमजान ईद आणि बकरी ईद या दोन्ही ईदपैकी रमजान ईद ही त्यांची मोठी ईद आहे. ठीक आहे मुलांनो, तर आज आपण एवढंच बघूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण समोरचा पॅरेग्राफ बघूया. तोपर्यंत तुम्ही अजून पुन्हा ह्या लेसनची एकदा व्यवस्थित रीडिंग करायची. ओके, थँक्यू.